Dear friends, in this video, I would like to discuss factors affecting rate of reactions. In the previous lecture, we discussed in details about rate of reaction or velocity of reaction and rate constant and their units. Now, various reactions depends on different parameters like temperature, pressure, concentration, etc. So, we discuss one by one. First, nature of reactants. So, each and every reaction will depends on the nature of reacting species of that reaction. So, nature of reacting species means what? During the progress of reactions, some old bonds are broke and new bonds are formed. In the progress of reaction, reactant converted into product means some old bonds are broke and new bonds are formed. So, the strength of these bonds and their environment in the reacting species will influence the rate of chemical reaction. त्या रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड असणार आहे? मग जे बॉन्ड ब्रेक होणार आहेत त्या बॉन्डची स्ट्रेंथ किती आहे आणि त्यांच्या त्या रिएक्टिंग स्पेसिसचं एन्व्हायरमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट कुठे होणार आहे? रेट ऑफ रिएक्शन वर होईल. फॉर एक्झाम्पल, द रिएक्शन बिटवीन N2 and H2 molecules to form ammonia at room temperature and in absence of the catalyst takes place so slowly that the reaction never proceeds to completion even after millions of years. म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रोकिंग ही जी प्रोसेस आहे याला लागणारी जी एनर्जी आहे ही एनर्जी आपण काय म्हणतो इथं, ही नायट्रोजन आणि हायड्रोजन टू फॉर्म अमोनिया जी रिएक्शन आहे यामध्ये लागणारं टेम्परेचर आणि हे जर रूम टेम्परेचरला असेल आणि कॅटलिस्ट नसेल तर ही रिएक्शनचा रेट असणार आहे एकदम स्लो असेल की जे कम्प्लीट व्हायला मिलियन इयर्स सुद्धा लागू शकतात. सो दिस इज द इफेक्ट ऑफ नेचर ऑफ रिएक्टंट ऑन रेट ऑफ रिएक्शन. अगेन, in case of reactions taking place on surface of reactant, the rate of reaction is proportional to the surface area. म्हणजे अशा काही रिएक्शन्स असतात की ज्या रिएक्शनचा रेट हा सरफेसला रिएक्शन होत असेल तर जेवढा जास्त सरफेस असेल तेवढा त्या रिएक्शनचा रेट जास्त असणार. दॅट मीन्स लार्जेस्ट द सरफेस एरिया ऑफ सॉलिड रिएक्टंट, that reaction tend to increase the rate of reaction. कसं होणार आहे? सरफेस एरिया जेवढा जास्त असेल रिएक्टंटचा किंवा कॅटलिस्टचा तेवढा त्याचा रेट जास्त असणार आहे. सो दिस इज द फर्स्ट फॅक्टर, दॅट इज नेचर ऑफ रिएक्टंट्स. देन सेकंड फॅक्टर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन द रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍक्टिव्ह मास ऑफ द रिएक्टिंग स्पेसिस. म्हणजे रिएक्टिंग स्पेसिसचा ऍक्टिव्ह मास जेवढा जास्त असेल तेवढा रेट ऑफ रिएक्शन काय असणार आहे? जास्त असणार आहे. सो इन ऑल सिंपल रिएक्शन्स द रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टिंग सबस्टन्सेस. म्हणजे रिएक्टिंग सबस्टन्सचे कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर त्याचा रेट ऑफ रिएक्शन काय होणार? ऑटोमॅटिक इन्क्रीज होईल. सो द curve shows that rate decreases with time. In the previous lecture we see that if we plot the rate of reaction versus time, then rate of reaction continuously goes on decreasing with respect to time. कशामुळं? It is because after every moment the concentration of reactant goes on decreasing. म्हणजे रिएक्शनच्या प्रोग्रेस मध्ये जसं टाइम पुढे पास होत जाईल तस तसं ओरिजिनल रिएक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन काय होत राहणार आहे? कमी होत राहणार आहे. रिएक्टंट गोज ऑन डिक्रीजिंग आणि त्यामुळे रिएक्शनचा रेट सुद्धा काय होणार आहे? रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस विथ टाइम. It can also explained on the basis of collision theory. Whatever this dependence also explained on the basis of collision theory. कसं? आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू कोलिजन थेअरी जेवढ्या नंबर ऑफ कोलिजन जास्त होतील तेवढं रेट ऑफ रिएक्शन फास्ट असेल. नंबर ऑफ कोलिजन जास्त कधी असणार आहे? विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. म्हणजेच रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर डिक्रीज झालंच, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं म्हणजे काय होईल? त्या रिएक्टंट मध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिक्रीज होतील.
रिएक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झाल्यामुळे नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिक्रीज होतील. नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिक्रीज झाल्यामुळे नंबर ऑफ पॉसिबल इफेक्टिव्ह कोलिजन्स डिक्रीज होतील. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी झाल्यामुळे गिव्हन स्पेस मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी झाल्यामुळे त्या दोन मॉलिक्युल मध्ये प्रोबॅबिलिटी कोलिजन आहे ती सुद्धा कमी होईल. Therefore, the number of possible effective collision decreases and increase in concentration increases the number of effective collision. आता सांगितल्याप्रमाणे जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढतील. नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढलं तर दोन मॉलिक्युल मध्ये होणाऱ्या कोलिजनची प्रोबॅबिलिटी वाढेल. Therefore, increase in concentration increases the effective number of effective collisions and therefore which alters the rate of reaction. So this is the effect of concentration of reactant on rate of reaction. Then third parameter that is pressure. आता प्रेशरचा जो इफेक्ट आहे तो प्रेशरचा इफेक्ट काही ठराविक केस मध्ये असणार आहे. कसं पहा, इफेक्ट ऑफ प्रेशर इज टू बी कन्सिडर्ड ओनली इन द केस ऑफ गॅसेस रिएक्शन. म्हणजे प्रेशरचा इफेक्ट हा सॉलिड लिक्विड याच्या तुलनेनं गॅसेस रिएक्शन मध्ये काय असणार आहे, इफेक्टिव्ह असणार आहे. कन्सिडर्ड ओनली इन केस ऑफ गॅसेस रिएक्शन्स. Depending on the nature of gaseous reactions, that is whether number of moles is increasing or decreasing in the product, the effect of pressure is observed and that is variable effect of pressure is to be noted. म्हणजे depending upon nature of gaseous reaction, ती रिएक्शन कोणत्या गॅसेसची आहे त्यानुसार तो इफेक्ट काय होणार आहे, चेंज होत राहील किंवा वेरी होत राहील. नेक्स्ट पॅरामीटर दॅट इज टेम्परेचर. In most of the reactions, the rate of reaction increases with a rise in temperature. काय होतं, मॅक्झिमम नंबर ऑफ रिएक्शनच्या बाबतीत जर टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ रिएक्शन नक्कीच काय होतो, वाढत राहतो. इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. दिस इज बिकॉज का असं होतं, विथ राइज इन टेम्परेचर द कायनेटिक एनर्जी ऑफ रिएक्टिंग मॉलिक्यूल इन्क्रीजेस रिझल्टिंग इन ग्रेटर नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन्स पर सेकंड. वाढलेल्या टेम्परेचर मुळे काय होतं, मॉलिक्युलची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज वाढल्यामुळे मॉलिक्युलचं मुवमेंट वाढेल. मॉलिक्युलचं जेवढं जास्त मुवमेंट होईल तेवढं प्रोबॅबिलिटी ऑफ कोलिजन इन्क्रीज होईल. दॅट मीन्स रिझल्टिंग इन ग्रेटर नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन्स पर सेकंड. म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त कोलिजन होण्याची चान्सेस वाढतात. कशामुळे, वाढलेल्या टेम्परेचर मुळे. इट इज ऑब्झर्व्ड दॅट an increase of 10 degree in temperature doubles or triples the rate of reaction. जनरल ऑब्झर्वेशन काय सांगितलंय, प्रत्येक 10 डिग्री टेम्परेचरला वाढलंच तर रेट ऑफ रिएक्शन काय होणार आहे, प्रोबॅबिलिटी मे बी डबल और ट्रिपल द रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, हा झाला इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन. देन फिफ्थ पॅरामीटर दॅट इज कॅटालिस्ट. कॅटालिस्ट म्हणजे काय नेमकं, तर कॅटालिस्ट इज अ सबस्टन्स which alters the rate of reaction without itself being consumed or affected. म्हणजे कॅटलिस्ट एक असा सबस्टन्स आहे की जो रिएक्शनचा रेट तर कमी करतो पण तो स्वतः रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीये किंवा तो स्वतः रिएक्शन मध्ये वापरला जात नाहीये, पण त्याच्या प्रेझेन्समुळे रेट ऑफ रिएक्शन काय होईल, चेंज होईल. रेट ऑफ रिएक्शन काय होणार आहे, अल्टर होणार आहे. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, कॅटलिस्ट. मग या कॅटलिस्टचा रिएक्शनच्या रेटवर काय इफेक्ट होईल पहा, तर पॉझिटिव्ह कॅटलिस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. म्हणजेच असे काही कॅटलिस्ट आहेत की ते काय करतील, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज होईल. त्यामुळे त्या कॅटलिस्टला काय म्हणायचं आपण, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. अ कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स an alternative path of reaction involving low energy barrier and hence resulting in quicker reaction. So reactant आणि product याच्यामध्ये जो एनर्जी बॅरियर आहे त्या एनर्जी बॅरियरचा लोएस्ट पाथ कोण प्रोव्हाइड करतं, कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होतं. त्यामुळं रिएक्शन काय होईल, फास्ट होईल आणि रिएक्शन फास्ट झाली तर ऑटोमॅटिक रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज होईल. हे कधी, जर कॅटलिस्ट पॉझिटिव्ह कॅटलिस्ट असेल तर. एक्झाम्पल, इन द डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट to obtain oxygen, manganese dioxide act as the catalyst. Catalyst म्हणून कोण काम करणार आहे, तर manganese dioxide कशासाठी, पोटॅशियम क्लोराइडचं डिकम्पोजिशन होत असताना. Again, if the substance retards the rate of reaction, then it may be called as a negative catalysis or inhibitor. जसे तुम्ही पॉझिटिव्ह कॅटलिस्ट म्हटलं तसं काही सबस्टन्सच्या प्रेझेन्स मध्ये जर रेट ऑफ रिएक्शन कमी होत असेल, रेट ऑफ रिएक्शन डिक्रीज होत असेल तर त्याला negative catalysis म्हणता येईल किंवा it is called as the inhibitor. Okay, this is about factors affecting rate of reaction. Thank you.